Good afternoon, all of you. Lastly, we see velocity time graph for uniform velocity. Now, the next point is velocity time graph for uniform acceleration. Next point, velocity time graph for uniform acceleration. Uniform acceleration. First of all, we see what is the exact meaning of uniform acceleration. So uniform acceleration is the velocity change, because acceleration is related to the velocity. Is it clear? Acceleration, what is the definition of acceleration? Rate of change of velocity or change in velocity per unit time is called acceleration. Okay. तर आपण लास्ट पिरियडला आपण असं बघितलेलं की युनिफॉर्म व्हेलॉसिटी बघितलं, नॉन युनिफॉर्म व्हेलॉसिटी बघितलं, युनिफॉर्म लिनियर मोशन पाहिलेलं आहे, त्याचबरोबर युनिफॉर्म नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन पाहिलेलं आहे. आणि आज आपल्याला बघायचं युनिफॉर्म ॲक्सलरेशन. आणि ॲक्सलरेशन ही जी कन्सेप्ट आहे ती व्हेलॉसिटीशी रिलेटेड आहे. क्लिअर? एक्सेलरेशन, कारण एक्सेलरेशनचे डेफिनेशनच असं आहे, चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम इज कॉल्ड एक्सेलरेशन. तर ठीक आहे, काय हरकत नाही, आपण त्याच्याबद्दल विचार करू. मग आता जो एक्सेलरेशन बद्दल विचार करणार आहोत, बघा थोडंसं व्हेलॉसिटी बद्दल फॉर्म्युला पाहतो. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला पहा. व्हेलॉसिटी इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर ना? मग एक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय आहे? acceleration is equal to change in velocity upon time. हा फॉर्म्युला आहे एक्सेलरेशनचा. म्हणजे एक्सेलरेशन हे वेलॉसिटीशी रिलेटेड येतं आणि विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग आता युनिफॉर्म एक्सेलरेशनची डेफिनेशन काय? ते वेलॉसिटी चेंज इन इक्वल अमाउंट पर युनिट टाइम किंवा पर इक्वल टाइम इंटरवल, पर युनिट टाइम इवन इक्वल टाइम इंटरवल असं आपण म्हणू शकतो. युनिफॉर्म एक्सेलरेशनची डेफिनेशन, युनिफॉर्म एक्सेलरेशन डेफिनेशन अशी आहे, it is a velocity change, it is velocity change in equal amount in same interval, in same interval of time is called uniform acceleration. Uniform acceleration. आलं का इथपर्यंत? आता मग युनिफॉर्म एक्सेलरेशनचा आपण काय करणार? वेलॉसिटी टाइम ग्राफ काढणार आहोत. वेलॉसिटी आणि टाइम म्हणजे चेंज इन वेलॉसिटी पर युनिट टाइम येणार आहे. म्हणजेच काय? एक्सेलरेशन. जर ते एक्सेलरेशन, जर वेलॉसिटी चेंज इन वेलॉसिटी हा जर सेम चेंज इन वेलॉसिटी इन सेम इंटरवल ऑफ टाइम असं जर असेल तर तो एक्सेलरेशन युनिफॉर्म असणार आहे. वेलॉसिटी चेंज इज इक्वल अमाऊंट, वेलॉसिटीमध्ये जो चेंज होणारा आहे तो इक्वल अमाऊंटचा आहे, पण कधी? सेम इंटरवलला, म्हणजे सारख्याच इंटरवलला किंवा इक्वल इंटरवल ऑफ टाइम असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. गॉट इट? काही शंका आहे? मग आता आपण ग्राफ पाहिजे, वेलॉसिटी टाइमचा ग्राफ पाहिजे. आता हा वेलॉसिटी टाइमचा ग्राफ युनिफॉर्म एक्सेलरेशनसाठी कसा असेल? तर तो ग्राफ येतो स्ट्रेट लाईन ग्राफ येतो. कारण तुम्ही काळजीपूर्वक पहा,
डिस्टन्स टाइम ग्राफ हा स्ट्रेट लाईन कधी आहे, जर ते युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तर तो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे. अदरवाईज जर नॉन युनिफॉर्मचा असेल तर तो ग्राफ स्ट्रेट लाईनमध्ये नाही. आपल्याला ग्राफ कसा पाहिजे, युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा, म्हणजे वेलॉसिटी टाइम ग्राफ इक्वल वेलॉसिटी इक्वल टाईममध्ये, किंवा जी काही वेलॉसिटी असेल ते इक्वल टाईममध्ये तो परफेक्ट डिफरन्स असला पाहिजे. त्यावेळेस जो ॲक्सलरेशन येणार आहे ते युनिफॉर्म ॲक्सलरेशन येणार आहे. आणि मग आता तो ग्राफ जो आहे, तो येणारा जो ग्राफ आहे तो स्ट्रेट लाईन असलाच पाहिजे. जर ग्राफ स्ट्रेट लाईन असेल, तर मग मात्र तो ग्राफ आपण युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा म्हणू शकतो. तर पाहूयात ग्राफ असा येईल. या ठिकाणी आपण मेन्शन करणार आहोत या ठिकाणी वेलॉसिटी आपण मेन्शन करणार आहोत, कारण वेलॉसिटी टाइम ग्राफ आहे. वेलॉसिटी कशामध्ये येईल, मीटर पर सेकंद मध्ये येईल. इकडं काय येणार आहे, टाइम येणार आहे कशामध्ये, सेकंद मध्ये. आता इक्वल वेलॉसिटी आणि इक्वल टाइम असा तुमच्याकडे ग्राफ दिलेला आहे. 5चा टाइम डिफरन्स आहे आणि 8चा वेलॉसिटी मीटर पर सेकंद मध्ये वेलॉसिटी चेंज आहे. 8चा म्हणजे टाइम डिफरन्स किती आहे, 5चा. इथं आला 5 सेकंद, इथं आला 10 सेकंद, इथे येईल 15 सेकंद, इथे येईल 20 सेकंद, इथे येईल 25 सेकंद, इथे येईल 30, या ठिकाणी 35 सेकंद. तर डिस्टन्स आहे मीटरमध्ये, डिस्टन्स मीटरमध्ये, या ठिकाणी डिस्टन्स येते मीटरमध्ये आणि ते डिस्टन्स आहे 8च्या प्रपोर्शनमध्ये, 8च्या प्रपोर्शनमध्ये 56 पर्यंत. इथं आहे 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 8 चौक 32, 8 पंचे 40, 8 संग 48 आणि 8 सत्ती 56. सो दॅट इज अ वेलॉसिटी इन मीटर पर सेकंड. आणि इकडं आहे टाइम, ही राहिला या ठिकाणी ची हे विसरत पहा कधी कधी असं होत जातं. इथं टाइम आहे सेकंड मध्ये आणि या ग्राफ या ऍक्सिस वरती आहे वेलॉसिटी इन मीटर पर सेकंड मध्ये आहे. आणि मग आपण आता वेलॉसिटी चेंज हा इक्वल असला पाहिजे, ज्याप्रमाणे टाइम चेंज होतो आणि तो ग्राफ असा येतो. जर स्ट्रेट लाईन ग्राफ असेल तर तो युनिफॉर्म ॲक्सलरेशनचा आहे. सो दॅट ग्राफ इज युनिफॉर्म ॲक्सलरेशन ग्राफ. ग्राफ पेपरवरती हा सिस्टमॅटिक तुम्हाला ड्रॉ करता येऊ शकतो. तुम्ही ग्राफ काढायला मॅथमॅटिक्समध्ये शिकलेले आहात. तर हा जो स्ट्रेट लाईन ग्राफ आहे, हा स्ट्रेट लाईन ग्राफ या ठिकाणी आपल्याला काय मेन्शन करतो आहे तर ते आपल्याला पाहायचंय. तर 10 सेकंदाला 5 सेकंदाला किती 8, तर 10 सेकंदाला काय येईल, 10 सेकंदाला 16. क्लिअर. 5 सेकंदाला 8 असेल तर 10 सेकंदाला 16, बरोबर ना. एव्हरी 5 सेकंड टू कव्हर 8 मीटर पर सेकंड वेलॉसिटी. प्रत्येक 5 मिनिटाला 8 मीटर पर सेकंदला चालत असतो. त्याच्यानंतर 20 सेकंदाला किती आहे, 20 सेकंदाला किती येईल, 32 मीटर पर सेकंद. 32 मीटर पर सेकंद, हे 32 या ठिकाणी आहे. क्लिअर. आणि मग ही आपण या ठिकाणी जर कंटिन्यू केलं ही लाईन, तर अशा प्रकारचं या ठिकाणी येतं एक रेक्टँगल आणि या ठिकाणी येतं ट्रायंगल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काढायचं काय आहे, वेलॉसिटी, ॲव्हरेज वेलॉसिटी काढायचं. ॲव्हरेज वेलॉसिटी कितीपर्यंत, किती टप्प्यातली वेलॉसिटी ॲव्हरेज, 2 टप्प्यातली. पहिला टप्पा हा एक टप्पा 10 मिनिटामध्ये ॲव्हरेज वेलॉसिटी, या ठिकाणी फॉर्म्युला लिहितो. ॲव्हरेज वेलॉसिटी काय येईल, ॲव्हरेज वेलॉसिटी मध्ये काय येईल, ॲव्हरेज डिस्टन्स बाय ॲव्हरेज टाइम. पहिल्या टप्प्यात, हा पहिला टप्पा आणि हा दुसरा टप्पा, पहिला टप्पा
10 सेकंदाचा दुसरा टप्पा म्हणजे फर्स्ट गॅप इट इज इन 10 सेकंड, सेकंड गॅप इन 20 सेकंड. आपल्याला काढायचंय फर्स्ट 10 सेकंडसाठी किती कव्हर झाला. तर मग या ठिकाणी पहिल्या 10 सेकंडमध्ये 16 प्लस दुसऱ्या 10 सेकंडमध्ये 32 डिवायडेड बाय किती टप्पे आहेत, 2 टप्पे आहेत. या ठिकाणी काय आलं, इथं आला 8, त्याच्यानंतर हा 4 डिवायडेड बाय 2, 2 2 जा 4, 2 4 जा 8. सो ॲव्हरेज वेलॉसिटी काय आली, 24 मीटर पर सेकंड. लक्षात आलं का बघा, 24 मीटर पर सेकंड. मग आता हे ॲव्हरेज वेलॉसिटी आली मीटर पर सेकंड. वेलॉसिटी जर तुम्हाला डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं असेल, तर डिस्टन्ससाठी फॉर्म्युला काय, डिस्टन्स इज इक्वल टू, ऍक्च्युली फॉर्म्युला काय, वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन काय ते टाइम. मग आता जर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट कधी सेम असू शकतात, जर दोन ऑब्जेक्ट स्ट्रेट लाईन मध्ये असतील तर. मग आता इथे वेलॉसिटी कशी आहे, युनिफॉर्म आहे. मग या ठिकाणी वेलॉसिटीचा हा फॉर्म्युला डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी आपण डिस्टन्सला यूज करू. डिस्टन्स अपॉन टाइम. वेलॉसिटी तुम्हाला मिळालेली आहे, वेलॉसिटी किती आहे, 24. टाइम किती गेलाय पहिल्या गॅपमध्ये, एका गॅपसाठी आपण वेळ काढलेला आहे. ॲव्हरेज वेलॉसिटी फॉर फर्स्ट गॅप इज 24 मीटर पर सेकंड. पहिल्या गॅपसाठी म्हणजे इथून इथपर्यंत आपण हा पहिला गॅप, इथून इथं आणि इथून इथं हा सेकंड गॅप, म्हणजे याला सेकंड गॅप असं म्हटलेलं आहे. हा सेकंड गॅप आणि हा फर्स्ट गॅप, आणि दोन गॅप मधला आपण ॲव्हरेज काढलेला आहे. तर फर्स्ट म्हणजे एका गॅपचा ॲव्हरेज मिळालं. एका गॅपच्या ॲव्हरेजसाठी टायमिंग किती आहे, 10 सेकंड. तर या ठिकाणी डिस्टन्स अपॉन टाइम किती आहे, 10. आणि डिस्टन्स इज इक्वल टू काय येईल बघा, डिस्टन्स इज इक्वल टू फॉर्म्युला कसा येईल, फॉर्म्युला बोलो पटपट. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटी किती आहे, 24, टाइम आहे 10. सो डिस्टन्स इज इक्वल टू 240 मीटर. क्लिअर, काही शंका आहे का बघा. मुद्दा काय आहे पहा, जर एखादी बॉडी युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड असेल, युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे कारण ग्राफ कसा आहे, स्ट्रेट लाईन, म्हणजे बॉडीचं ऍक्सलरेशन कसं आहे, युनिफॉर्म ऍक्सलरेशन आहे. मग आपण एक ॲव्हरेज 20 सेकंदापर्यंत, तसं काही अडचण नाही, 20 सेकंदापर्यंत आपण काय करणार, 20च्या ऐवजी तुम्ही काय करा, याला एक गॅप कन्सिडर करा, हा 2 गॅप कन्सिडर करा. मग इथं किती येईल, इथं 16. तुम्ही जसं कन्सिडर करणार आहात त्यासाठी आपण 10 सेकंदापर्यंतचा एक पॅच कन्सिडर केला किंवा एक गॅप कन्सिडर केला, 20 सेकंदाचा सेकंड गॅप कन्सिडर केला. 20 सेकंदाला ती बॉडी 32 मीटर पर सेकंदच्या वेलॉसिटीने आहे आणि 10 सेकंदाला 16. तर ॲव्हरेज काढायचं आहे, म्हणजे या दोघांचा ॲव्हरेज डिवायडेड बाय 2, एकाचा ॲव्हरेज मिळून गेला एका गॅपसाठी. तर एका गॅपसाठी टायमिंग आहे 10 साठी. तर डिस्टन्स किती आहे, 10 मिनिटामध्ये ती बॉडी 240 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड करते आहे, असं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर. मग जर या ठिकाणी आपल्याकडे नावं काय दिलीत पहा, याला दिलेलं आहे नाव ए, टेक्स्टबुक मध्ये याला नाव दिलेलं आहे ए, इथं दिलेलं आहे बी, या ठिकाणी आहे सी, इवन याला मी वरती लिहितो, या ठिकाणी आहे सी, या ठिकाणी आहे डी, आणि इथं नाव दिलेलं आहे ई. जर समजा एखादी ट्रेन आता याचं कॅल्क्युलेशन केलं, एखादी ट्रेन 240 मीटर डिस्टन्स कव्हर करत असेल बाय स्ट्रेट लाईन, युनिफॉर्मली ऍक्सलरेटेड, तर हे युनिफॉर्मली ऍक्सलरेशनशी रिलेटेड कन्सेप्ट आलेला आहे.
तर मग ही ट्रेन युनिफॉर्मली ॲक्सलरेटेड असेल तर एबीसीडीचा एरिया किती? How to calculate the area of ABCD? So in the ABCD, there are the two terms, or there are the two angles, or there are the two diagrams are there. First diagram is that is a rectangle, and another diagram is triangle. So area of rectangle and area of triangle are combined to the area of ABCD. That means the train which is travels from point A to B. मुद्दा लक्षात घ्या. थोडंसं कन्सेप्ट ट्विस्टेड आहे. हळूहळू जाऊयात आपण, काही घाई नाही आपल्याला. मुद्दा लक्षात घ्या फक्त. काय काय चाललंय ते. काय पाहिजे आपल्याला नेमकं, काय करायचंय हे पण गरजेचं आहे. पहा, ट्रेन कशी जाणार आहे. समजा ट्रेन युनिफॉर्मली ट्रॅव्हल्ड होते, तर 5 मिनिटाला ती तेवढ्या डिस्टन्स कव्हर करते आहे. वेलॉसिटी ट्रेनचा दर याला वाढतो आहे. पहिल्या 8 मिनिटात 8 होत, म्हणजे पहिल्या 5 मिनिटात 8, दुसऱ्या 5 मिनिटात 16, म्हणजे प्रत्येक 5 मिनिटालाच ट्रेनचा डिस्टन्स, प्रत्येक एव्हरी 5 मिनिट ट्रेन कव्हर 8 मीटर पर सेकंड. प्रत्येक 5 मिनिटाला 8 मीटर जाते आहे. मग आपण 10 सेकंदासाठी ट्रेन किती डिस्टन्स कव्हर करते आहे, म्हणून आपण एक ॲव्हरेज घेतला. मग ॲव्हरेज घेण्यासाठी काय, 1-2 टप्पे तयार केले. तुम्ही कसंही ॲव्हरेज घेऊ शकता, तसं काय अडचण येणार नाही. बघा, आता इथलं जर डिस्टन्स तुम्ही 8 घेतलं, बरोबर ना, 8 मीटर पर सेकंड हे डिस्टन्स घेतलं, आणि दुसरा डिस्टन्स घेतलं 16 मीटर. या दोघांची बेरीज किती होते, 16 आणि 8, 8 आणि 7 14, बरोबर आहे का. 16 आणि 8 24, आणि 24 गुणिले इथंपर्यंत किती डिस्टन्स आहे, 10. बघा, तुम्हाला असं काही म्हणायचं नाही आपल्याला, तेही आपल्याला कॅल्क्युलेट. तुम्ही असं कन्सिडर करा की हे 2 टप्पे आहेत सर, तेच का घेतले, असाही प्रश्न तुमच्याकडे क्रिएट होऊ शकतो. कारण वी आर द ब्रिलियंट स्टुडंट. तुमच्याकडे कुठलाही प्रश्न क्रिएट होऊ शकतो, त्याच्याबद्दल शंकाच नाही. पहा, आता या दोघांमधला ॲव्हरेज घेतलं. 5 सेकंदाला ट्रेन होती 8 मीटरवर, आणि 10 सेकंदाला ट्रेन किती होती, 16, आणि 8 आणि 6 14, म्हणजे या ठिकाणी काय झालं, 24. ॲव्हरेज डिस्टन्स काढलं. किती गॅपमध्ये, हा पहिला गॅप कन्सिडर केला आणि हा दुसरा गॅप कन्सिडर केला. तर एका 5 सेकंदासाठी जर तुम्ही कॅल्क्युलेट करत असाल तर पहा, 5 सेकंदासाठी इथपर्यंत किती आलं, 10, बरोबर ना. इथपर्यंत किती आलं, 2 गॅपसाठी 10च आहे ना. मग 10 सेकंदात तुम्ही किती डिस्टन्स कव्हर करणार, याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर काय होईल बघा. डिस्टन्स इज इक्वल टू वेलॉसिटी इंटू टाइम. वेलॉसिटी आहे 24, इंटू टाइम आहे 10, देन देर इज अ 240 मीटर डिस्टन्स येत आहे. डिस्टन्समध्ये काही बदल झाला का, कारण का ही जी ट्रेन आहे युनिफॉर्मली ॲक्सलरेट आहे. मग आता आपल्याला ही जर ट्रेन युनिफॉर्मली ॲक्सलरेट होत असेल तर एबीसीडीचा एरिया कसं कॅल्क्युलेट करणार. तो काय आहे, एरिया ऑफ क्वाड्रँगल. एरिया ऑफ क्वाड्रँगल कोणता, एरिया ऑफ क्वाड्रँगल कोणता, ए बी सी आणि डी, या एरिया ऑफ क्वाड्रँगल. मग काय आहे, एरिया ऑफ अ रेक्टँगल कोणता, AECD प्लस एरिया ऑफ ट्रँगल कोणता, ट्रँगल AEB, AE आणि B. तर या पद्धतीनं तुम्ही ABCDचा एरिया कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही आता बरेच जण ABE म्हणा किंवा AEB म्हणा, जसं म्हणायचं तसं काही अडचण नाही. AECD म्हणा किंवा ADCE असं म्हणू शकता. तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्याला नावं देऊ शकता. आता सध्या A आणि B या पॉईंटमधला, म्हणजे ही ट्रेन A पॉईंटपासून B पॉईंटपर्यंत ॲक्सलरेट झाली असेल, युनिफॉर्मली ॲक्सलरेशन आहे, तर त्या ABCDचा एरिया अशा प्रकारे विथ टाइम कॅल्क्युलेट करू शकतो. चला पहा, क्लिअर झालं का बघा सगळं कन्सेप्ट.
ऑल कन्सेप्ट क्लिअर? सगळ्या कन्सेप्ट समजलेल्या आहेत का पहा. मग आता या ठिकाणी काय येईल, एरिया ऑफ ABCD, त्याच्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल लेंथ इंटू ब्रेथ, आणि रेक्टँगल या ठिकाणी काय इथं येईल एरिया ऑफ ABCD साठी काय येईल, AECD साठी काय येईल, लेंथ इंटू ब्रेथ प्लस एरिया ऑफ याचा 1/2 काय बेस इंटू हाईट, आणि या व्हॅल्यू पुटअप केल्या की तुम्हाला ABCDचा एरिया कॅल्क्युलेट करता येतो. तर अशा प्रकारचा हा कन्सेप्ट आहे ग्राफ, वेलॉसिटी टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. युनिफॉर्म एक्सेलरेशन म्हणजे काय डेफिनेशन, velocity change by equal amount in equal time interval किंवा सेम टाइम इंटरवल असं म्हटलं तरी काही हरकत नाही, इक्वल टाइम इंटरवल म्हटलं तरी काही हरकत नाही. दॅट इज द डेफिनेशन ऑफ युनिफॉर्म एक्सेलरेशन. आणि मग हा ग्राफ आहे आणि त्याचं इंट्रोडक्शन आहे. आय थिंक सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाले असतील अशी अपेक्षा ठेवतो. तर मग तुमच्याकडे 2-3 क्वेश्चन आहेत, ते कन्सेप्ट वाचतो. त्यात 2-3 क्वेश्चन पहा. पहिला क्वेश्चन, velocity change by equal amount in equal time interval thus uniformly accelerated motion, how much does the velocity changes in every 5 सेकंड. किती येते एव्हरी 5 सेकंदला velocity किती येते, 8 मीटर पर सेकंद. प्रत्येक 5 ला किती आहे, प्रत्येक 5 ला काय 8 मीटर पर सेकंद एवढी velocity येते. पहिल्या 5 मिनिटाला बघा, 5 मिनिटासोबत 5 मिनिटाला 8 मीटर पर सेकंद velocity. दुसऱ्या 5 मिनिटाला म्हणजे 5 आणि 5 10 झाले, तर दुसऱ्या 5 मिनिटाला याच्यामध्ये परत 8 ॲड झाले 16 मीटर पर सेकंद. त्याच्यानंतर तिसऱ्या 5 मिनिटाला किती आलं, 16 त्रिक 8 2 16 8 त्रिक 24 मीटर पर सेकंद. तर एव्हरी 5 मिनिट्सला याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 8 मीटर पर सेकंद. याच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे, 8 मीटर पर सेकंद. इथं टाइममध्ये डिफरन्स किती आहे, 5 मिनिट किंवा 5 सेकंद असेल तर सेकंद, मिनिट असेल तर जे काही दिलेलं आहे तुम्हाला 5 सेकंद. इथून इथं किती डिफरन्स आहे, 5 सेकंद. तर बघा टाइम गॅप 5 आहे आणि डिस्टन्स सुद्धा, म्हणजेच काय आहे, ही बॉडी युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे. दुसरा क्वेश्चन, फॉर ऑल युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन वेलॉसिटी टाइम ग्राफ इज अ स्ट्रेट लाईन. आपण काढलेलाच आहे स्ट्रेट लाईन ग्राफ. त्याचबरोबर तिसरा, if it is a non uniformly accelerated motion, जर नॉन युनिफॉर्मली असेल तर हा स्ट्रेट लाईन ग्राफ येणार नाही. तो ग्राफ कसाही येऊ शकतो, असाही येईल असं काही कंपल्सरी नाही. दिलेल्या टर्मवरून तो ग्राफ येऊ शकतो. तर नॉन युनिफॉर्मली ॲक्सेलरेटेड मोशन वेलॉसिटी टाइम ग्राफ मे हॅव एनी शेप, म्हणजे कुठल्याही शेपमध्ये असू शकतो, डिपेंडिंग अपॉन हाऊ द ॲक्सेलरेशन चेंजेस विथ द टाइम. जसं ॲक्सेलरेशन चेंज होईल टाईमनुसार तसं त्याचा ग्राफ येऊ शकतो. आणि बाकीच्या सगळ्या कन्सेप्ट आता कंटिन्युअसली ॲक्सेलरेशन, त्याचा ॲव्हरेज, त्याचा इंटरवल चेंज आणि मग या सगळ्या कन्सेप्ट आपण सॉल्व्ह केलेल्या आहेत. आत्ता आय थिंक या सगळ्या कन्सेप्ट तुम्हाला समजल्या असतील अशी मी अपेक्षा ठेवतो. आणि मग आता सध्या आपण या लेक्चरला या ठिकाणी थांबूयात. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणार आहोत. तोपर्यंत थांबूयात. थँक्यू. थँक्स अ लॉट.